हाय फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. इथे ना सकाळी माझे दोन्ही लेकरं झोपले होते. मी मस्त चहा घेतला. चहाचे वाजले 7:15. तर ना खूप जास्त थंडी आहे इकडे आणि शिव पण झोपलेलं आहे इथं आणि छोटं पिल्लू पण झोपलेलं आहे. आणि सकाळचे आत्ता वाजले 7:15 आणि मी चहा वगैरे घेणार आहे आणि मी परत पुन्हा झोपून घेणार आहे कारण खूप जास्त थंडी. आणि इकडे ना शेतात घर असल्यामुळे जास्त थंडी, पण घरात नाही एवढी थंडी वाजत. व्हिडिओ शूट करू तर शिव पण उठला आज काय झाले काय माहिती. तर इकडे आहे ना सकाळी सकाळी ना मम्मी कोळसे पेटून आणते, म्हणजे शेक करते. आणि ना मम्मी सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही टाईम करत असते कारण थंडीच एवढी जास्त झालेली आहे. तर ना डिलिव्हरी नंतर ना शेक घेणं खूप गरजेचं असतं कारण की ना आपल्याला जे नंतर त्रास होते ना, कंबर वगैरे दुखतं, हातपाय दुखतात, म्हणजे वात पण वाढत असतो शरीरामध्ये. तर त्यामुळे ना शेक घेणं खूप गरजेचं असतं. आणि इथे ना माझा शिव ना खूप आता चिडचिड करायला लागला, खूप दिवस झाले. आणि पप्पाची आठवण येते त्याला मधून आणि शक्यतो सकाळच्या टायमिंगमध्ये त्याला जास्त आठवण येते. रूम गरमी होण्यासाठी नाही तर मम्मीने ना शेक बनवून आणलाय, म्हणजे कोळसे पेटवलेले आहे. आणि हे कोळसे माझ्या सासूबाईंनी दिलते ना. मम्मी ना शिवला दूध देते. आज तो लवकरच उठला जराशे. तर प्रियांकाने ना आज डोकं धुतलंय. बाळाला पण आत्ताच मी आंघोळ घातली. तव्यावरती ना शेक दिलाय डोकं शेकवायला. डिलिव्हरीच्या नंतर शेक घेतला ना तर आपले हाडं पण जास्त दुखत नाही, कंबर वगैरे दुखत नाही. आणि आम्ही कमराचा शेक आहे ना बाजूवरती देतो, पण आता सध्या टाके पडूस तर ते बोलले का देऊ नका शेक डॉक्टर. मग असंच तव्यावरती शेक करतो. आणि टाके ना बरे झाले आता माझे. मध्ये गरमाई पण येते. मग आता काय म्हणतोय तू, बहीण होऊन यायचं ना? हा, बहीण होऊन का बरं नाही आला? तिथं रुसला बघ तो, म्हणतो मला बहीण पाहिजे होती भाऊ झाला. आता काय करायचं? काय करायचं आता? गाई 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 बाळाला दूध दे. कशामुळे रडतोय? काय कारण? विशाला मावशीचा मेकअप करून राहिली म्हणते गोरी गोरी तिचा केला आणि आता मावशीचा चालू. आता तुझा कर बरं. आता तिचा गोरी 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 ती गोरीची अगं. त्याला झोका चालली पण अजून झोपा ना. हा मला काका म्हणाली कोण बाई आली. आता ते मम्मी ती मम्मी पाय आज किती काळी दिसू राहिली. तिला कर गोरी. गोरी होऊन जाय. तुला तू पाहिजे का कशी दिसते? केस कशाला आता? इकून केस. केसांना पावडर कोण लावित बाई? भाऊ काय नाही केसांना भाऊ होतो का? शिव जाणार आहे आता अश्विन दीदी बरोबर संगमनेरला. अनु दीदी, यशकर. तर ना अनुला आणि यशला यायचं आहे उद्या, नाताळ्या सुट्ट्या लागल्या त्याच्यामुळं. तर बाय, मस्त खुश राहा. आता आहे ना शिव आणि वीरा ते गेले संगमनेरला. आलं का संगमनेरला जाऊन? करमला? आई आहे ना इकडे बसले बाई. आई जाऊ दे जाऊ दे जाऊ दे. कुठे गेली होती तू? कुठे गेली होती? कुठे गेले होता का शिवना? कुठे गेला होता? रडत होत तुझ्यासाठी. बसा ते म्हणतात विरा दीदी कुठे गेली? विरा दीदी कुठे गेली? गप नाही, ते मागत होत विरा दीदीला. अगो बाई पप्पी घे ग विरा. पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे मला. रसली कशी आई तू कोणला कोणला आणला? आणू दीदी कुठे?
माझी मोठी बहीण आलेली आहे आणि आता रात्रीच आणि दिवसा हिच्याकडे सांभाळायला जायचं आहे. इथं अनु दीदी का पाहतोय, रिस्पॉन्स देतोय अनु दीदीला. कोण आले म्हणते, आगले भारी पाहत होते ताईकडं आणि अनुकडं. बस कडले त्यांनी त्याची नख कट करायची, पण मला भीती वाटते त्याची. तिने बाळाला घेतलंय, बाळ इतकं छान रिस्पॉन्स करते ना तिला. मोठ्या बहिणीला कामाला लावले आता मी. तू जर उत्तर दिला मी तुला 1 कोटी रुपये देईन. चल सांग, विचार प्रश्न. प्रश्न हा आहे की उत्तर काय आहे? उत्तर आहे. म्हण उत्तर. उत्तर काय? काय उत्तर आहे सांग ना तिला. उत्तर दिशा आहे. किती सिंपल उत्तर होत. याला कुठे डोकं करून म्हणलं डोकं येतं कर ना. तेच होतं असं. कोळसे गरम करून आणले आणि इथं शिव म्हणतो शेकायचंय. ही अनुष्का चहा नुसती चहाचे व्हिडिओ पाहते, स्वतः नाही पेत, पण मला तलप आणून दिली. जा वेळ चहा बनव. हॅलो फ्रेंड्स. मग 1 महिना झालाय ना, आता चालतं सगळं खायला. आमची ताई काल आलेली आहे आणि आज तिच्यासाठी स्पेशल मेनू बनवते दम बिर्याणी. इकडं दाजी बनवणार आहे आज दम बिर्याणी, कारण की ते म्हणते माझ्याच हातची बिर्याणी 1 नंबर. असं वाटतं की माझ्या हातचं म्हणजे एकदम भारी बनतं. बरं दीदी आज कर ना तू. तसं आता 9 महिने आराम केला आणि वरले महिना आराम झाला, 10 महिने आराम केला, तू काहीच करेल नाही. सुरुवात काय कर, बरं? शुभ असते काहीतरी कर. काय अभ्यासचा डबा, कंपास. तुला तेवढं रेसिपी येते छान छान. कसं दिसतं? शिवला आणि विराला चालू. तू पण त्याचं हा, आणि तू ते खायचं ना दम बिर्याणी. मला पण तेच शिकवलं. तर आज सकाळी पावभाजी बनवली होती सुरेखा ताईने, पण मी घेतली थोडीशी खाऊन. हे आमच्या घरातले लोक मला अजिबात देते नाही खायला. हा. किती लागेल सुरेखा त्या कांदे? आम्ही याच्यातले आम्ही खाऊ शकतो मी काय, आम्ही सगळे जरी असतो. मग ते अर्धा किलो टाका या तिघांना. हा तुम्हाला 3 अर्धा किलो लागेल. आणि त्याच्यातलं आम्हाला आम्ही आणलेलं आहे, याच्यापेक्षा कमी लागत गाव. उद्या सकाळचं बी झालं पाहिजे. म्हणजे लई नाही, मग 1.5 किलो करायचं. करून टाका. लई तेवढं. नाही. लय होतं. मागच्या वेळेस 2ला फेकून दिलं. कांदा कापा एक जण कोथिंबीर. माझ्या कामाचा शॉर्ट पुरा झालाय आता. तिनं लय काम केलेलं लई आहे. आला वाढला. भांडे घासले. इथं बघा हा पाया थंड लागला बघ, थंडी गाठ्यात भांडी घासलं. बाई तिला लय काम असतं हो तिकडं. कोणत्या धुंदीत गेली? तिला वाटतंय काका मला तर काम सांगणार आहे. मला आणला. नाही, आमची सवय आहे, काहीच नाही. आणून मग एकच काम नका सांगू मला, कोणतं माहिती आहे कांदा का? पाहिजे, लसूण लसूण सोलायचं. सोलायचं. बाकी काही नाही. कांदा आणि लसूण आणि करू लागणार याचं कारण असं आहे की तिला ती दम बिर्याणी आवडते. त्याच्यामुळं खास तिला तिच्या काय केलं? खास अनुसाठी बनवते आज दम बिर्याणी. काय काका किती लाड करी द्या. तर इकडे ना अनु दीदी आज अभ्यास घेते आणि शिवलय दिवसातून अनु दीदी अभ्यास घेते म्हणून स्वेटर मेरे को आता है क्या? यार मला हेच आवडतं. माझं स्वेटर घालून घेते. हिने तिच्या मम्मीचं स्वेटर ढापलंय. ढापलं नाही ढापलंय तिला. ती तिच्या पप्पांचं स्वेटर घालती, माझं घालती, आणि तिचं दादाचं जपून ठेवते. घालती, तिचं स्वतःच घालती. बाई अगं बाई, दम बिर्याणीला काय करती? कानाला नाही, काहीच नाही, चालली तशी. करू काम आहे इथं राव. तर काल मी बांधायचे, पण आज आमच्या घरी दम बिर्याणी आहे. आणि माझ्या मम्मीने 1 महिन्यापासून मला बिना मिठाचं मिरचीचं जेवण दिलंय. तर आज ना बिर्याणी नाही, बनवणार आज तुला नाही. आणि माझी मम्मी ना डायरेक्ट मला काहीच खाऊन देत नाही. बाई, काय तुला त्यालाच म्हणते बाळाचं पोट दुखतं. काय नाही तुला खायचं असं तर पण बाळाचं पोट दुखतं. नाही, बरोबर आहे. नाही ना, कालचा डायलॉग नाही का एक? बाई मी तिला सगळं भरून देते. पोट कोणाचं वाजतंय का? तुझं
काय म्हणणं आहे तुझं? तर माझं याच्यावर म्हणणं आहे, मला खायचं तर खायला येतं. हॅलो हा हा करते. टाइमपास न करता. अनुष्का ते ट्रॅकिंग आयडी दे गं त्यांना. मधून मधून मम्मीचं पॅटर्नचं असलं कुठपर्यंत आता अनुष्का ते दुसऱ्याला पण द्या. ट्रॅकिंग आयडी तर ठेवलेली बघ. 1 किलोचं तांदूळ आहे. तर ना मम्मीच्या पॅटर्नचं पण काम चालू आहे. आणि जर कोणाला पॅटर्न घ्यायचे असेल ना ब्लाऊजचे कटोरी आणि प्रिन्स कट आणि फोर्टक्स, तर कोणाला पाहिजे असेल तर भेटन मम्मीकडून. मम्मीचा नंबर इथं देईन मी, घ्यायचा असेल तर मम्मीला कॉल करा. फक्त सपनाची कमतरता इथं आणि तिच्या 2 पोरांची. सपना मॅडम आले, मी सपना. पुन्हा एकदा येणार. मी पुन्हा येणार. आणि सपना जर असती ना बापरे केवढा आरडा वरडा राहतो. डायरेक्ट वावदान आहे ती आणि तिचे 2 वादळ वावदान. सपीनाचं नाव ठेवी द्या, सपीला फोनच करतो मी. सपना आल्याशिवाय माझ्या घराला घर कोणच नाही. हा सपना आली तरच कळतं पाहुणे आले. ते तुम्हाला मी काय म्हणत होती? नाही तर मग तिथं डायरेक्ट डोकं आलं. तुला संस्था कोंबड्या बोकड्याला काय म्हणत होती पण मी? म्हणलं स्वप्न आल्यावर जास्त घर भरून वाटत. आता मी एवढं सगळं तरी असं वाटतं कमीच आहे. आणि ते आल्यावर सोडलं बघ. आले आता सगळे पाहुणे आले बा. मी काल रात्री आले होते, म्हणलं लय मोकळा आहे, तुझे पोर आहे, बाईचे आहे. पण ती स्वप्न आल्यावर जास्त तसं भरून वाटत होतं. मम्मीला आठवण येते ग. पुढे ढकललं. लाडक्या लेकीची आठवण येते बाई. माझ्या सगळ्यात लाडक्या पुरी. तुम्ही माझे सगळ्यात लाडक्या पुरी ग. तुमचं लाड नाही करीत का? हा? का ग? बेबी ना आता उठलाय आणि त्याला आता मी झोळीतून काढते. काय मस्त मम्माकडे पाहत राहतं, सारखं सारखं मम्माकडे पाहत राहतं. हसतं पण मम्माकडे पाहून. अशा हसतं की मम्माकडे पाहून. मम्माला तर लय रिस्पॉन्स देतो बाबा. याचा रडून रडून हसून झालं, आता रडून दाखव कसं रडतं. तर ना मी तुम्हाला विचारलं होतं बाळाचं एखादं नाव सुचवा, पण अजूनपर्यंत आमचं नाव ना फायनल झालं नाही. प्रत्येकजण म्हणतं हे नाही ते नाही ते नाही, ते ठेवा हे ठेवा हे ठेवा ते ठेवा. आणि त्याच्या पप्पांचं पण वेगळंच नाव असतं, माझे वेगळंच नाव असतं. त्याच्यामुळे ना अजून पण डिसाईड केलं नाही आम्ही त्याचं नाव. तोपर्यंत आम्ही त्याला छकुला म्हणतो. म्हणजे